नमस्कार, मी रुपाली. रुपाच फूड स्टोरीवर तुमचं स्वागत आहे. आज मी बनवते साबुदाणा वडा. त्यासाठी लागणारं साहित्य: 2 वाटी साबुदाणा, 3 बटाटे, 1 वाटी शेंगदाणे, मीठ चवीनुसार, तिखट आणि हिरवी मिरची. साबुदाणा हा स्वच्छ धुवून घेऊ. 2 ते 3 पाण्याने साबुदाणा हा स्वच्छ धुवून घ्यायचा, म्हणजे त्याच्यातलं स्टार्च जे असते ते निघून जाईल. स्वच्छ धुवून घेतला. आता त्याच्यात थोडं पाणी ठेवायचं, म्हणजे तो भिजून येईल आणि 2 ते 3 तासात साबुदाणा हा भिजतो. थोडासा बटाटा आहे तो मॅश करून घेते, बारीक करून घेते. किसणीने किंवा मॅशरने केला तरी चालेल. साबुदाणा घेते. साबुदाणा हा भिजला आता आपला. त्याच्यामध्ये शेंगदाणे जे मिक्सरमधून काढलं बारीक भुकटी ती टाकू. बटाटा, 3 बटाटे होते ते पूर्ण टाकून घेते. बटाटा हा गोळा बनण्यासाठी म्हणजे बाइंडिंगसाठी लागतो. हातानेच मिक्स करून घेते. आता तिखट टाकते, मीठ, हिरव्या मिरचीचा ठेचा तो जो बनवला ते सगळं मिक्स करून घेतलं आणि आता त्याचे चपटे हे वडे बनवून घेते. आता त्याच्यासोबत चटणी बनवूया. त्याच्यासाठी दही घेते आणि दही हे चांगलं फेटून घ्यायचं. त्यामध्ये शेंगदाण्याची भुकटी, हिरव्या मिरचीचा ठेचा, साखर, मीठ मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स करायचं हे. आणि तुम्हाला जर घट्ट लागलं तर घट्ट ठेवू शकता किंवा पाणी पातळ करायचं असलं तर त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. कढई ठेवून घेते. तेल टाकून वडे तळून घेते. पूर्ण वडे तळून घेते मी आता. तर मी हे सर्व वडे काढून घेते. तर तयार आहे साबुदाणा वडा आणि चटणी. तर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. चला तर मग भेटूया नंतरच्या रेसिपीसोबत. बाय.